आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। आज रोजी तहसीलदार शेलू यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की शेलू तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत आपल्या विभागामार्फत गाव पातळीवर सोयाबीन व कापूस ई-पीक पाहणी यादी प्राप्त झाली आहे। दिनांक 29 जुलै 2024च्या शासन निर्णयानुसार ई-पीक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना 2 हेक्टर मर्यादेपर्यंत 5,000 रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे। परंतु खरीप हंगाम 2024ची ई-पीक पाहणी करून सुद्धा शेलू तालुक्यातील प्रत्येक गावातील अनेक शेतकऱ्यांचे आपल्या विभागाकडून प्रसिद्ध झालेल्या ई-पीक नोंदणी यादीमध्ये नावे समाविष्ट नाहीत। त्यामुळे अनेक शेतकरी शासनाच्या अनुदानापासून वंचित राहत आहे। तरी या प्रकरणी तातडीने दखल घेऊन 2023च्या खरीप हंगामातील ई-पीक पाहणी करून सुद्धा कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अनुदान वाटपासाठी राहिलेल्या शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करून त्यांना अनुदान मिळवून देण्यात यावे, नसता शेलू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी। यावेळी जयसिंग शेळके, लक्ष्मण बोराडे, हरिप्रसाद काष्टे, भगवान मुळे, गोविंद शेवाळे, मारुती खोशे, दगडोबा जोगदंड, गजानन टाले, अशोक बोराडे, विनोद पारवे, अर्जुन पारवे, सखाराम पारवे, विठ्ठल काकडे, अशोक शिंदे, दौलत भवाळ, बळीराम नजान, शेख मुस्तफा व शेतकरी उपस्थित होते। DPA न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग शिंदे, सातोना। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।